अशुभानुपस्सिं विहरन्तं इन्द्रियेषु असौ सुसौतं भोजनं च मत्तयु सद्धं आरද්ධ वीर्यं तं वे न पसहति मारो वातो सेलं वसपतंग। तर जो इंद्रिय सुखामध्ये गुंतलेला नाही आणि म्हणजे तसा शब्दाचा अर्थ नाही, शब्दशः याचा अर्थ असा आहे, अशुभानुपस्थित विहरंतं म्हणजे अशुभ पाहून विहरतो, म्हणजे चांगल्या वाईटाचं भान ठेवून राहतो, इंद्रियामध्ये जो संयम ठेवतो, भोजनात जाणतो म्हणजे प्रमाण जाणतो, जो श्रद्धावान आहे, म्हणजे ज्याचं जे करायला पाहिजे त्याच्यावर त्याचं चित्त आहे, मन आहे, आरक्त वीर्यंग म्हणजे जो दीर्घोद्योगी आहे, उद्योगशील आहे, त्याला मार हलवू शकत नाही, त्याला मार पराभूत करू शकत नाही, जसा वारा पर्वताला हलवू शकत नाही, असा या गाथेचा सर्वसाधारणपणे अर्थ आहे. थोडासा काही जो तुम्हाला मी जो ग्रुपवर जो अर्थ टाकलेला आहे, म्हणजे तो जी गाथा जी मी टाकलेले आहेत ग्रुपवर, त्याच्यातला अर्थ हा शब्दशः अर्थ नाही, थोडासा वेगळा त्यांनी अर्थ केलेला आहे. आपण शब्दशः समजून घेऊया. अशुभानुपस्थित विहरंतं म्हणजे अशुभ देख पाहणारा, म्हणजे जसं आपण काल पाहिलं की जो ज्याचं चित्त लोभी आहे, द्वेषी आहे, त्याला त्याला सगळं त्याला जे पाहिजे ते जर त्याला मिळवायचं असेल तर ते सगळं चांगलं दिसतं त्याला, कारण तो लोभाविषयी तो भानावर नाही, सतीमध्ये नाही, तर त्याला त्याच्या लोभाच्या ज्या वस्तू आहेत, विषय आहेत, त्याला शुभच वाटतात. त्याच्या उलट इथं असं आहे की जो भानावर आहे, जो जागृत आहे, त्याला त्याला सगळं शुभ नाही वाटत. त्याला त्यातलं त्याचे जे उपभोगाचे दुष्परिणाम आहेत, इंद्रियांच्या तृष्णांचे, इंद्रियांच्या विषयांचे जे काही दुष्परिणाम आहेत, हे दुष्परिणाम त्याला जाणवतात, म्हणून त्याला काही गोष्टी अशुभ पण दिसतात. बरोबर. एक मिनिट हा. जो जागृत आहे, भानावर आहे, त्याला त्याला काही गोष्टी ज्या आहेत, ज्या 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 कायमचा सुख देऊ शकत नाहीत, इंद्रियांचे विषय कायमचं सुख देऊ शकत नाही, हे त्याला जाणवतं. मग तो त्याच्यामधले फक्त शुभ आणि चांगलंच नाही पाहत, त्यातल्या विकृती पण तो लक्षात घेतो, त्यातल्या कमतरता पण लक्षात घेतो, म्हणजे अशुभ पाहतो त्याच्यामध्ये. आणि कारण तो इंद्रियांमध्ये सुसंवतं म्हणजे संयत आहे, संयमी आहे. तसंच म्हणजे च म्हणजे तसंच, भोजनमी च मत्तयु, तच म्हणजे आणि आहे, च म्हणजे तसेच किंवा आणि. भोजनामध्ये मात्रा जाणतो, भोजनामध्ये प्रमाण जाणतो, म्हणजे संयम जाणतो, संयमित भोजन आहे त्याचं. जो श्रद्धावान आहे तो श्रद्धावान असतो, म्हणजे काय की जे जे करायचं त्याच्यामध्ये त्याचं मन असतो. श्रद्धेचा अर्थ काय आहे? सद्ध म्हणजे ज्याच्यावर मन असतं ते त्याला श्रद्धा म्हणतात. धारण करणे, त्याच्यावर ध्यान असतं, जे करायचं त्याच्यावर त्याचं ध्यान असतं, तर त्याला श्रद्धावान म्हटलेलं आहे. आता पारंपरिक अर्थानं श्रद्धा म्हणजे बुद्ध धम्म संघावरची श्रद्धा असाही अर्थ केला जातो, पण तोही अर्थ योग्यच आहे, परंतु तो नंतरच्या लोकांनी केलेला आहे. पण बुद्धांच्या काळामध्ये श्रद्धा म्हणजे जो जो निब्बाणासाठी प्रयत्न करतो, दुःखमुक्तीसाठी प्रयत्न करतो, आणि त्या मार्गावर त्याचं मन आहे, मार्गस्थ आहे तो, तो मार्गस्थ आहे, तो त्या मार्गावर त्याचं मन आहे, म्हणजे धम्मावर मन आहे. धम्म हा मार्ग आहे, आणि धम्म
धम्माचं निर्देशन करणारं कोण आहे, धम्माचा मार्ग दाखवणारे कोण आहेत, तर ते बुद्ध आहेत. बुद्ध कोण? तर संपूर्ण जागृत अवस्था. म्हणजे जागृतीवर, सतीवर, म्हणजेच बुद्धांवर ज्यां ज्याचं लक्ष आहे, मन जडलेलं आहे, धम्मावर ज्याचं मन जडलेलं आहे, त्याला श्रद्धावान म्हटलेलं आहे. श्रद्धा आहे. श्रद्ध म्हणजे श्रद्ध. त्यामुळे तो आपोआपच उत्साही असतो. त्याच्यामध्ये मनोबल असतं, आरද්ධ वीर्यं. त्याच्यामध्ये शक्ती असते, कारण जिथं श्रद्धा असते तिथे शक्ती असते, तिथं दिशा असते. आणि जिथं श्रद्धा नसते, जिथं काय करायचं याच्याबद्दल गोंधळ असतो, नेमकं काय करायचं याच्याबद्दल गोंधळ असतो, तिथं तिथं ते मन जडतच नाही. तिथं ते आत बाहेर असतं, म्हणजे विचिकिच्छा असतं, डाऊटफुल असतं ते मन. पण जिथं क्लिअर दिसतं, स्पष्ट दिसतं. स्पष्ट कशाला दिसतं? तर सती जागृतीला स्पष्ट दिसतं. ज्याला भान नाही, ज्याला स्वतःचं भान नाही, ज्याला ध्येयाचं भान नाही, ज्याला काय करायचं हे माहिती नाही, त्याचं मन कधी श्रद्धावान असू शकत नाही. श्रद्धेमध्ये श्रद्धा श्रद्धेला काय म्हणतात? श्रद्धे श्रद्धेला जर प्रज्ञेची जोड नसेल, म्हणजे समज नसेल श्रद्धेची, तर ती श्रद्धा अंधश्रद्धा बनते. तर अंधश्रद्धा ही घातक असते, हे आपल्याला माहिती आहे. अंधश्रद्धा ही घातक असते. आणि जी डोळस श्रद्धा असते, म्हणजे ज्याच्यामध्ये प्रज्ञा असते, समज असते, तीच श्रद्धा माणसामध्ये ऊर्जा निर्माण करते, त्याला प्रयत्नशील बनवते. आरද්ධ वीर्यं, त्याला प्रयत्नशील बनवते. आणि मग तो योग्य दिशेनं वाटचाल करतो. अर्थातच विमुक्तीसाठी वाटचाल करतो, चित्तशुद्धीसाठी वाटचाल करतो. मग त्याची काया वाचा या योग्य दिशेने प्रयत्नशील असतात. त्याचं बोलणं आणि त्याचं वागणं हे त्या ध्येयानुसार, त्या श्रद्धेनुसार योग्य दिशेने प्रयत्नशील असतं. तर असा त्या या गाथेचा अर्थ आहे. म्हणजे खूप महत्वाची गाथा आहे. अं, त्याचा एक एक शब्दाला धरून आपण त्याचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे. आणि जो या योग्य मार्गावर आहे, जो जागृत आहे, योग्य मार्गावर आहे, ज्याच्यामध्ये श्रद्धा आहे, जो प्रयत्नशील आहे, असं म्हटलेलं आहे, त्याला तंग वे. तर वेचा अर्थ निश्चय, नक्कीच असा त्याचा अर्थ केला. तर त्याला निश्चितच मार. आता मार हा आपण काल सविस्तरपणे पाहिलेला आहे. मार म्हणजे मारणारा, यातना देणारा, विकृत विकृत मनोवृत्ती, चित्तवृत्ती, त्याला मार म्हटलेला आहे. कारण विकृत चित्तवृत्तीच मारतात, यातना देतात, दुःख देतात. तर जो जागृत असतो, जो श्रद्धावान असतो, प्रयत्नशील असतो, त्याला मार पराभूत करू शकत नाही. त्याला मार पराभूत करू शकत नाही. त्याचा मार पाडाव करू शकत नाही. किंवा या इथं दुसरा अर्थ दिला, त्याला मार हलवू शकत नाही, म्हणजेच विचलित करू शकत नाही. ज्याप्रमाणे वातो सेलंग व पब्बतंग. पब्बतंग म्हणजे पर्वत, आणि सेलंग म्हणजे शिला, म्हणजे ज्याला आपण चट्टान, ज्याला काय म्हणतो आपण, पर्वत हा मोठमोठाला दगडांचा, शिलांचा बनलेला असतो ना. शिल म्हणजे दगड. मोठमोठाला शैल म्हटलेलं आहे त्याला. तर म्हणजे पाक्का पर्वत, म्हणजे न हालणारा पर्वत. जसा आता ठिसूळ पर्वत असेल, तर जेवढा वारा जास्त असतो, जेवढा पावसाचा मारा जास्त असतो, तर तो ठिसूळ पर्वत जो असतो, तो त्याच्यावरची माती किंवा जे त्याच्यावरचा मुरुम जो असतो, तो वाहून खाली येतो. ज्याला आपण काय म्हणतो की पावसाळ्यात काय होतं, ते स्खलन काय म्हणतात, लँडस्लायडिंग. हा भूस्खलन. हा, लँड स्लायडिंगला काय म्हणतात मराठीमध्ये, याच्यामध्ये भूस्खलन. भूस्खलन हम्म. होतं.
तर हम्म. हा, माळीणला काय झालं? आणि अनिल, तुमच्या माळीण गावामध्ये काय झालं? तो ते जो डोंगर आहे, तो तळ फुटला आणि तो डोंगरावरची माती सगळी अशी वाहून आली की ते गाव अख्खं त्याच्यामध्ये बरचसं, म्हणजे गावातले जवळपास दरडी 200 कोसळ 150. हा दरडी कोसळणे असं काही आहे का? हा, दरड दरड कोसळणे, किंवा त्याला एक शब्द आहे. अं, हम्म, तर मातीचा त्या भाग खाली येणार, हा भुसभुशीत माती जी असते ना, हा हो चिखल झाली माती असते ना ती. हो, ती ढासळते, ती अशी ढासळते. ते ढासळतात. जसं आता माळीण गावाचं त्याच्यावर एक व्हिडिओ पण मी टाकलेला आहे बघा. बऱ्याच 30-40 माती. हजाराच्या पुढे लोकांनी तो पाहिला. छोटासा 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे. तर त्या याच्यामध्ये ते सगळं ते तळ फुटलं डोंगरावरचं, आणि तो डोंगरही असा वाहून त्याच्यावरची माती जी आहे त्याच्यामध्ये अख्खं गाव गेलं खाली. हम्म. काही माणसं फक्त पाण्याचं बाजूस. हं पाण्याचं प्रमाण जास्त होतं म्हटलं, त्याच्यामुळे होतं. पाण्याचं प्रमाणही जास्त होतं, पाऊसही होता, आणि पाण्याचं ते तळ पण फुटलं वरचं. तर तिथली माती जेवढा पण ठिसूळ असते. हम्म. हा, तर त्या डोंगराचा भाग जेवढा ठिसूळ असतो तेवढा तो लवकर तो ढासळतो तो. हम्म. त्याला त्याला वाऱ्यानं पण त्याच्यावरची माती उडू शकते, आणि पाणी खूप पाऊस झाला त्याच्यावर, तर त्या पाण्याने पण तो तो डोंगर जो आहे तो खाली, त्याचं हम्म. भूस्खलन होतं आणि ते माती खाली येते. तर इथं असं म्हटलेलं आहे की ज्याचं मन चित्त हे स्थिर आहे, स्ट्रांग आहे, जो श्रद्धावान आहे आणि जो दीर्घोद्योगी आहे, तर त्याला त्याला या विकृत चित्तवृत्ती पराभूत करू शकत नाही. ज्याप्रमाणे पर्वताला, सैल पर्वताला, आता ते इथे हिमालय असा पण त्यांनी शब्द दिलेला आहे त्या अनुवादात, तुम्हाला जो मी पाठवलाय तो. तर हिमालय असा त्याचा अर्थ होत नाही, परंतु शिलायुक्त, म्हणजे जेवढे चट्टान, जेवढे जेवढे त्याच्यावरचे खडकाळ भाग हा कडक असतो, तेवढा तो पर्वत स्थिर असतो, असं त्याचा अर्थ. जेवढा खडक हा अं, शैल असतो, म्हणजे मोठाला शिलांचा, दगडांचा असतो, तेवढा तो पर्वत स्थिर असतो. त्याला वारा हलवू शकत नाही, त्याला पाण्याने तो ढासळून येत नाही. तर चित्ताला तशा जो 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 श्रद्धावान आहे, जो वीर्यवान आहे, जो सक्रिय आहे, जो उद्योगी आहे, जो जागृत आहे, जो प्रयत्नशील आहे, अशा अर्थानं दृढ निश्चयी आहे, तो माणूस स्थिर असतो. त्याला मार हलवू शकत नाही. त्याला अं, त्याला विचलित करू शकत नाही. ज्याप्रमाणे शैल पर्वताला वारा हलवू शकत नाही, असा या गाथेचा अर्थ आहे. फार इंटरेस्टिंग गाथा आहे. काल आपण शब्दशः बऱ्याच गोष्टी पाहिलेल्या आहेत. त्याचं एकदा थोडस आपण ते आठवण्याचा प्रयत्न केला, रिकॉल केलं, तर आपल्याला या गाथेचा अर्थ आपल्याला पूर्णपणे लक्षात येईल. यातला मुख्य मुद्दा असा आहे की जागृतपणे विहार केला पाहिजे, म्हणजे जागृतीचा सराव केला पाहिजे. म्हणजे सतीपट्टणावर आपण काल जी काही सविस्तर चर्चा केली आणि शब्दशः ते जे पाहिलं, तर तीच प्रॅक्टिस आपल्याला महत्वाची आहे. म्हणजे आनापान सतीच्या आधारे कायेमध्ये उतरल्यानंतर जाणीवा, जाणीवानंतर म्हणजे वेदना, वेदनानंतर चित्त, आणि चित्तानंतर मनोधम्म, विचार प्रक्रिया. या सगळ्या पातळ्यांवर आपल्याला जर जागृतीचा, सतीचा आपण जर अभ्यास केला, तर आपलं चित्त हे स्ट्रॉंग होतं, कारण ते शुद्ध होतं. मन शुद्ध होतं म्हणजे स्ट्रॉंग होतं. कारण जे अशुद्ध चित्त असतं, ज्याच्यामध्ये लोभ आणि द्वेष असतात, ते नेहमी काही ना काही धुंडाळत असतं, काही ना काही शोधत असतं. लोभाला नेहमी काही ना काही पाहिजे असतं, पाहिजे असतं, पाहिजे असतं. आणि जे आवडत नाही, ज्याचा द्वेष असतो, ते नको नको नको, ह्याच्यामध्ये चित्त आणि विचार गर्क असतात, व्यस्त असतात. त्याच्यामध्ये सगळ्या शक्तीचा निचरा होतो. आपली सगळी शक्ती त्याच्यामध्ये वेस्ट जाते, आणि जरी आपल्याला काही मिळालं तरी आपल्याला पूर्ण समाधान मिळत नाही, पूर्ण सुख मिळत नाही.
कारण काय, ते अं, शाश्वत सुख नाही. कारण चित्त कधी समाधानी राहत नाही. अजागृत चित्त जे असतं, जे चित्त भानावर नाही, ते कधी समाधानी नसतं. त्याला एका एका इच्छेची, एका तृष्णेची पूर्ती झाली का त्याला पुढचं पाहिजे असतं, आणखीन पाहिजे असतं, आणखीन पाहिजे असतं. तर म्हणजे याला याला मार म्हटलेला आहे. जो मार तो मारतच राहतो आणि आपण पुन्हा पुन्हा त्या गोष्टी करतच राहतो. तर चित्त कधी स्थिर राहत नाही लोभ आणि द्वेषामध्ये. म्हणून जागृतपणे त्याला जागृत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेवढी जागृती येते, सती येते, तेवढं चित्तशुद्धी होते. ती सती ते काम करते, ती जागृतीच ते काम करते. त्याच्यासाठी आपल्याला असं वेगळं काही करण्याची गरज नसते. कारण दुःख हे जर निसर्ग निर्मित आहे, दुःख हे निसर्ग निर्मित आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, जन्म दुःखदायक आहे, म्हणून जन्मल्याबरोबर बाळ रडतं आणि मरणाच्या वेळेला सुद्धा माणसाला यातना होतात. पण कोणाला यातना होतात? जो अजागृत जीवन जगतो त्याला, ज्याला सत्य कळत नाही, ज्याला जीवन समजत नाही, ज्याला धम्म समजत नाही, ज्याला कार्यकारण भाव समजत नाही, जो संयमात जगत नाही, संयमी नसतो, जो निब्बाणासाठी अं, जेव्हा तारुण्य असतं, जेव्हा शक्ती असते तेव्हा प्रयत्न करत नाही, अशा माणसाला म्हातारपणात जास्त त्रास होतो आणि मृत्यूच्या वेळेला जास्त त्रास होतो. पण तो जर आधीच योग्य वेळीच ह्या गोष्टींची सुरुवात केली, योग्य वेळेलाच प्रॅक्टिस करायला सुरुवात केली, जागृत व्हायला सुरुवात केली, काया वेदना चित्त मनोधम्माच्या पातळीवर, म्हणजे संपूर्ण अस्तित्वाच्या पातळीवर जीवनामध्ये जर जागृत व्हायला सुरुवात केली, तर आपोआपच दुःखाचं, यातनांचं प्रमाण हे हळूहळू हळूहळू कमी कमी होत होत ते दुःख नष्ट होऊ शकतं. जी अवस्था बुद्धांना वयाच्या 35व्या वर्षीच प्राप्त झाली होती. आणि पुढे 45 वर्ष त्यांनी त्याचा प्रचार केला की मुक्ती कशी असते, दुःखमुक्ती कशी असते, निब्बाण कसं असतं, हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि ज्यांना ज्यांना त्यांच्या जीवनामध्ये समस्या होत्या, प्रश्न होते, त्या प्रश्नांना घेऊन त्यांनी प्रयत्न केले, उपदेश दिले. जसे आता किसा गौतमीचा, तिचा तो प्रश्न, एकुलता एक मूल मिळालं, ती पूर्ण निराधार झाली, कोणाचाच आधार राहिला नाही. तर तिच्या यातना खूप मोठ्या होत्या. तर तिला त्या पद्धतीनं बुद्धांनी जीवनाचं मर्म समजावून सांगितलेलं आहे. तिला काय सांगितलं आपल्याला निश्चित माहिती नाही. म्हणजे आता ती मोहरीची गोष्ट सांगतात की तसंच सांगितलं असेल असं नाही, कारण बऱ्याचशा गोष्टी, कथा ज्या आहेत या नंतर तयार केलेल्या आहेत. कारण ती ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हती. तिला बुद्ध सांगणार की जा आणि मोहरीच्या बिया घेऊन ये, तर ती ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हती, तर ती तसं करू शकत नाही. बुद्धांनी तिला तिथल्या तिथे जाग्यावर जे काही उपदेश दिलेला असेल, संदेश दिलेला असेल, तर ती जीवनाविषयी म्हणजे मृत्यूविषयी भानावर आलेली आहे, जागी झालेली आहे. कदाचित बुद्ध असंही म्हणाले असतील की मृत्यू हा अटळ आहे, मलाही उद्या मृत्यू येणार आहे, मी पण उद्या राहिल्याची शाश्वती नाही. कारण मृत्यू जीवन आहे, तिथं मृत्यू आहे, तू पण उद्या जाशील, तुझ्या घरातले अनेक लोक गेलेले आहेत. जे काही त्यांनी सांगितलं असेल ते, तर ती मृत्यूविषयी भानावर येते. मृत्यू समजला की जीवन समजतं. आणि मग ती त्या बाळाला त्या जंगलामध्ये सोडून देते असं म्हटलेलं आहे. मृत्यू स्वीकारते, कारण जीवन लक्षात आलं, जीवन समजलं. तर बुद्ध ज्या काही पद्धतीनं सांगत असतील, ती वेगळीच पद्धत असणार आहे. आज आपल्यापर्यंत ती पद्धत आलेली नाही. त्यामुळे आपण इतर लोक जसं सांगतात तसं करण्याचा आपण प्रयत्न करतो. परंतु सांगणारे शेकडो हजारो लोक आहेत. परंतु खरं म्हणजे मला वाटतं, बुद्धांची मूळ पद्धत जर आज जिवंत असती, तशीच्या तशी असती, तर जगातलं दुःख,
बऱ्याच अंशी कमी झालं असतं, परंतु तसं झालेलं नाही. उलट युद्धजन्य परिस्थिती ही वाढतच चाललेली आहे. बुद्धांची मूळ शिकवण ही दिसेनाशी झालेली आहे. म्हणून बाबासाहेबांनी जे सांगितलेलं आहे की आपल्याला परत त्याच्यावर पुनरावलोकन करावं लागेल, परत आपल्याला काही गोष्टी शोधाव्या लागतील, मूळ बुद्ध शोधावे लागतील. आणि ते आपण कसं शोधणार आहोत? ते आपण स्वतःला जाणूनच शोधणार आहोत. जर स्वतःमध्ये ती प्रॅक्टिस करून तसे काही अनुभव आपल्याला येत असतील, तर आपण म्हणू शकतो हा ही बुद्धांची शिकवण आहे. केवळ शब्द वाचून, ग्रंथ वाचून किंवा प्रवचन ऐकून किंवा ध्यान साधना करून सुद्धा. आता पुष्कळ ध्यानी लोक हे काही काही ध्यानी लोक तर कोंडलेले आहेत अक्षरशः. 50-50, 60-60 वर्ष ध्यान साधना करतात, कोंडलेले आहेत आतमध्ये. याचा अर्थ ती ती बुद्धांची शिकवण असू शकत नाही. सिद्धार्थ गौतमांनी ध्यान साधना करून पाहिलेले आहेत, परंतु त्याच्यातून दुःखमुक्ती मिळत नाही म्हणून त्या सोडून दिलेल्या आहेत. आणि बुद्धगयेमध्ये त्यांना जी गोष्ट लक्षात आलेली आहे ती सतीची आहे, जागृतीची आहे. म्हणून बुद्धांना आपण सम्मा संबुद्ध, संपूर्ण जागृत म्हणतो. तर ते इतरांना सुद्धा ती जागृतीचीच शिकवण देत असतील, संदेश देत असतील. ज्यांच्याशी ते बोलत असतील ते लोक भानावर येत असतील. जे गाफील होते जीवनाबद्दल, ज्यांना सत्य माहिती नव्हतं, ज्यांना जीवन समजत नव्हतं, जे गाफील होते ते लोक भानावर येत असतील, जागृत होत असतील. अंगुलीमालाला काय प्रवचन दिलं असेल का त्यांनी? की सांगितलं असेल हा बस आता इथं तुला मी ध्यान सांगतो? तो त्या अवस्थेतच नव्हता. तो पूर्ण विकृत होता, तो पूर्ण द्वेषानं पेटलेला होता. त्याला काय बुद्ध त्याला आनापानसती सांगणार का? त्याला काय आता बैठक मारायला सांगणार का? नाही. तो मारायच्याच याच्यात होता, तो अवस्थेत होता. पण बुद्धांनी त्याला जे काही सांगितलं, काय सांगितलं माहिती नाही, कसं सांगितलं माहिती नाही, त्याला ते आपोआप कळालं. बुद्धांच्या बोलण्याचा त्याच्यावर असा परिणाम झाला की असं म्हणून त्याची तलवार गळून पडली. तो भानावर आलेला आहे, जागृत झालाय. जीवन समजायला मी काय करतोय, मी कसं जगतोय, याला काय अर्थ आहे काय, याच्यातून मला जे पाहिजे ते मिळणार आहे काय? जे काही त्याला सापडलं बुद्धांच्या बोलण्यामुळं, त्याला एका शब्दामध्ये आपण भानावर येणं की जागृत होणं असं म्हणतो. आपण भानावर म्हणजे आता आपण ते मुद्दाम नाही करत. हे भानावर नसणं, अजागृत अवस्था, अनकॉन्शियस माइंड, हे जन्माबरोबरच आहे. परंतु ते तसंच राहील असं नाही. हाच बुद्धांचा नवीन शोध आहे. बुद्धांनी अजागृत मनाला जागृत करण्याचं तंत्र लोकांना दिलं, सांगितलं, अनुभवातून सांगितलं. म्हणजे अनकॉन्शियस माइंड, अजागृत मन कॉन्शियस मध्ये, जागृत मनामध्ये, जागृतीमध्ये कन्व्हर्ट करण्याचं तंत्र बुद्धांना सापडलेलं आहे. तर जे काही अंगुलीमालाला सांगितलं ते तंत्र कसं सांगितलं माहिती नाही, परंतु तो जागा झाला. असे अनेक लोक जागे झाले. आणि काही काही लोक तर काही क्षणातच त्यांना ती प्राप्ती झाली, म्हणजे बरीच मोठी प्राप्ती झाली. म्हणजे ज्याला आपण म्हणतो श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी, अशा प्रकारे काही लोक जागेवरच ते जागेवरच जागृत झाले. काहींना काही दिवस लागले असतील, काही महिने लागले असतील, पण काही लोक क्षणातच झाले. जसं बाह्य दारुचिर्य हा जो इकडे आपल्या मुंबईच्या नालासोपाऱ्यातून गेलेला जो साधू होता, तपस्वी होता, तो बुद्धांना भेटायला श्रावस्तीला गेला. आणि तिथं त्याला त्याला घाई झाली होती पटकन सांगावं म्हणून. तर बुद्ध भिक्षाटन करत असताना तो त्यांच्या मागे मागे चालतोय आणि त्यांना म्हणतो सांगा, लवकर सांगा.
ते म्हणतात ही भिक्षाटनाची वेळ आहे, ही सांगण्याची बोलण्याची वेळ नाही. तर तो द्वितीयंपी तृतीयंपी दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तो जेव्हा विनंती करतो, तर ती बुद्धांची पद्धत असली पाहिजे. तिथं त्याला ते सांगतात, काय सांगतात कसं सांगतात हे आपण नाही सांगू शकत, कारण ते बुद्ध जागृत एका जागृत व्यक्तीचं बोलणं आहे ते. पण त्या परिस्थितीत त्याचा जो त्याची जी उत्सुकता आहे आणि त्या उत्सुकतेमध्ये तो जो धसमुसळेपणा करतोय, तो बाह्य, तर कदाचित त्याला बुद्ध सांगत असतील की काय बोलतोस याचं भान ठेव, कुठे बोलतोस याचं भान ठेव, ही बोलण्याची वेळ आहे का भान ठेव. तर बोलताना बोलण्याचं भान ठेव, चालताना चालण्याचं भान ठेव, एखादी कृती करताना कृतीचं भान ठेव, चित्ताचं भान ठेव, विचारांचं भान ठेव. त्याचं मन विस्कळीत, चित्ताचं भान ठेव, मनाचं भान ठेव, जे काही करतो त्याचं भान ठेव. तेवढं तो जागा असणार आहे. आणि असं म्हणतात सडन एनलायटनमेंट, जागेवर तो त्याला फार मोठी प्राप्ती झाली. अशाही काही घटना घडलेल्या आहेत. जे विद्वान लोक होते, आधीच विद्वान होते, सारिपुत्रासारखे, ते बुद्धांकडे आल्यावर तत्वज्ञानाने जागे झाले. पाठाला त्याला वेगळीच शिकवण दिली. तर बुद्धांची शिकवण सांगण्याची जी पद्धत होती, ही जाग करण्याची होती. हीच गोष्ट आपण काही अंशी बाबासाहेबांच्या बाबतीत पाहतो. बाबासाहेबांनी पण लोकांना जाग केलेलं आहे, जागृत केलेलं आहे, परिस्थितीची जाणीव करून दिलेली आहे, अस्पृश्यतेची जाणीव करून दिलेली आहे. तुम्ही कसे जगा, कसे राहता, काय खाता, तुमच्या पिढ्याचं काय, तुमचं स्वतःच काय, तुमच्या पुढच्या पिढीचं काय, तुमची अवस्था अशी जनावरांपेक्षा हीन दर्जाची झाली आहे. पुढे कसं होणार याची लोकांना जी जाणीव करून दिलेली आहे, लोक जागृत झाले आणि मग काय म्हणतात, झपाटले अक्षरशः. जागृत झाल्यामुळे ते लोक जणू काय तो समाज झिंडाळला गेला, तो झपाटला गेला. आणि झपाटलेल्या लोकांना घेऊन बाबासाहेबांनी चळवळ केली आहे. त्यांना तसं त्या चळवळीचे जे काही जे काही कार्यक्रम त्यांनी आखले त्यावेळेला, महाडचा सत्याग्रह, तो जागृत लोकांचा सत्याग्रह आहे. तो काय फक्त पाणी पिण्यासाठी नव्हता. अस्पृश्यांना, ज्यांना त्या पाण्याला शिवू देत नव्हते, ते शिवणार. शिवल्यानंतर काय होईल त्याचा जो पुढे परिणाम होणार आहे, त्याच्यामुळेच लोक जागे होणार आहेत. तुमचं पाण्याला शिवणं किती अपवित्र आहे हे बाबासाहेबांनी लोकांना लक्षात आणून दिलं. लोकांना वाटलं काही नाही, शिवत नाही तर काय होतं त्याला, पण आता पाण्याला शिवून पहा, मंदिरात जाऊन पहा, काळाराम मंदिर, मंदिरात जाऊन पहा काय होतं बघा. तर त्याच्यातून जो उद्रेक झाला, त्याच्यातून जी नंतर मारहाण झाली, त्याचा जो असा म्हणजे स्फोट झाला, तीच गोष्ट बाबासाहेबांनी आपल्या अस्पृश्य पण लक्षात आणून दिली, उच्चवर्णीयांच्या पण लक्षात आणून दिली की तुम्ही माणसासारखे वागता का. अस्पृश्यांना सांगितलं तुम्ही माणसासारखं जगता का. आणि प्रश्न काय त्यावेळेचं नाही. ब्रिटिश सरकार जे होतं
त्या ब्रिटिश सरकारला सुद्धा त्यांनी त्याची जाणीव करून दिलेली आहे की तुम्ही आमच्यासाठी काय करता. 31-32च्या जे गोलमेज परिषदेमध्ये काही गोष्टी त्यांनी ज्या मांडलेल्या आहेत, तर त्या ब्रिटिश सरकारला सुद्धा त्यांनी त्याला धारेवर धरलेला आहे. तर हा जागृतीचा सतीचा परिणाम आहे. माणसं माणूस माणूस माणसं समाज भानावर आला, जागृत झाला, की त्याच्यामध्ये आरद्धवीर्य म्हणजे त्याच्यामध्ये शक्ती निर्माण होते, ऊर्जा निर्माण होते, आणि मग त्याचं रूपांतर चळवळीमध्ये होतं, आणि मग पुढचं काम होतं. हे बाबासाहेबांचं काम होतं. असंच बुद्धांचं पण काम होतं. बुद्धांचं काम आणखीन ऍडव्हान्स होतं. जसं बाबासाहेब म्हटले, बुद्ध माझ्यापेक्षा 100 वर्षांनी पुढे होते. त्यांना दुःखाचं मूळच समजलेलं आहे. तर अशा प्रकारे ह्या गाथेचा आपण आणखीन असा अन्वयार्थ पाहू शकतो. अं, धम्मपदातल्या गाथांच्या आधारे आपण अशाच प्रकारे आणखीन काही चिंतन आणि मनन आणि प्रॅक्टिकल अर्थ शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचा प्रॅक्टिकल जगण्याशी काय संबंध आहे त्याचा. केवळ शब्दांचा अर्थ आपण पाहणार नाही, तर आपण प्रॅक्टिकल दृष्टीनं, व्यावहारिक दृष्टीनं त्याचा विचार करणार आहोत. या ठिकाणी मी थांबतो. आज जास्त चर्चा करता येईल की नाही मला माहिती नाही, परंतु आपण प्रयत्न करूया. तुम्ही आता सगळे मला याच्यामध्ये दिसत नाही, ते लक्षात घ्या. जे कॉम्प्युटरवर मला पाहता येत होतं ते मला मोबाईलवर पाहता येत नाही. जर मला दिसले तर चांगली गोष्ट आहे, नाही तर मी फक्त तुमचं ऐकेल आणि बोलेल.